जाईंट किलर म्हणून महाराष्ट्रभर तुमचं नाव झालं आणि बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला. मात्र यापुढची जी चॅलेंजेस आहेत, म्हणजे एक जरी निवडणूक ते हरले असले तरी सहकारी सगळ्या संस्था आजही महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा सगळ्याच त्यांच्या ताब्यात आहेत. कारखान्याची निवडणूकसुद्धा मला वाटतं वर्षभरात होईल. तर पक्ष म्हणून अमोल खताळ पाटील आमदार म्हणून आपली काय भूमिका काय असेल? संगमनेर बाबतीत माझी भूमिका महायुती म्हणून राहील. यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुका संगमनेर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा सभासदांचा आहे. आज ज्या पद्धतीने तो एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून एका कुटुंबाच्या ताब्यात घेऊन तिथं जे काही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू असतो, याला अंकुश ठेवून या पुढील निवडणुकीमध्ये मार्च एप्रिलमध्ये जी निवडणूक होईल त्यामध्ये सुद्धा महायुतीच्या वतीने पॅनल उभा राहणार आहे आणि कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा, सभासदांच्या मालकीचा हा पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. त्यानंतर येणारी जी नगरपालिका निवडणूक असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, यापूर्वीसुद्धा आम्ही संघर्ष करत होतो, निवडणुका लढत होतो. परंतु त्यावेळेस दहशत दादागिरीमुळं उमेदवारांना उभं राहून दिलं जात नव्हतं. यापुढे तो प्रकार या मतदारसंघात होणार नाही. जो काम करतोय त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न महायुतीकडून आणि आमदार अमोल खताळ म्हणून माझ्याकडून कार्यकर्त्यांना मान देण्याचा प्रयत्न निश्चित पुढील निवडणुकीमध्ये होईल.